हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, वसई विरार आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या एएनएम जेएनएमच्या वेकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याची डिटेल टॉपिक लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी पहा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत. सो बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर. सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329588625 या नंबरवरती. आणि पहा, सध्या अक्षय तृतीया आणि महाराष्ट्र दिन या निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे. सो एएनएम जेएनएम असेल, टेट, टीईटी, सेट यापैकी आणि अंगणवाडी यापैकी कोणतीही बॅच तुम्ही परचेस करू शकताय 2000 रुपीजमध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 1 इयर असणार आहे. आणि या सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस मिळणार आहे. तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो त्या बॅचच्या अकॉर्डिंगली कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि त्यामध्येच तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. सो या रिगार्डिंग जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि बॅच जॉईन केली नसेल तर सध्या अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे, लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. सो या रिगार्डिंग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329588625 या नंबरवरती. सो पहा, आपण जे डिटेल सिलेबस आहे तो ऑलरेडी पाहिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की एएनएम जेएनएमच्या एक्झाममध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे सेक्शन असतात. सो नॉन टेक्निकलमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असतात हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सो टेक्निकलमध्ये कोणते सब्जेक्ट आहेत आणि कोणते सब्जेक्ट तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे हे आपण आता पाहूयात. सो बघा, यामध्ये टेक्निकल सब्जेक्टमध्ये जवळपास 16 सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करायचे आहेत आणि त्यामध्ये पहा, फर्स्ट जो सब्जेक्ट आहे तो नर्सिंग फाउंडेशन नावाचा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला नर्सिंग फाउंडेशन रिलेटेड जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती डिटेल स्टडी करायची आहे. त्यानंतर सेकंड सब्जेक्ट असणार आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग. देन थर्ड आहे नर्सिंग एज्युकेशन. देन फोर्थ इज पीडियाट्रिक नर्सिंग. 5 नंबरचा टॉपिक आहे मेंटल हेल्थ नर्सिंग. यामध्ये जे मेंटल डिसीज आणि डिसऑर्डर्स असणार आहेत त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला करायचा आहे. सो पहा, हे सब्जेक्टची जी लिस्ट आहे ती इथे प्रोव्हाइड केलेली आहे. प्रत्येक सब्जेक्टच्या अकॉर्डिंगली जे पण टॉपिक लिस्ट असणार आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक स्टडी करायचे आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत पहा, टेक्निकल कोणते कोणते सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करायचा आहे. सो 6 नंबरचा जो सब्जेक्ट आहे तो आहे नर्सिंग मॅनेजमेंट. देन आहे नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स. देन आहे ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकोलॉजिकल नर्सिंग. देन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. देन अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, सायकोलॉजी. देन असणार आहे सोशियोलॉजी, न्यूट्रिशन अँड डायटिक्स, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. सो हे मायक्रोबायोलॉजी असेल, सोशियोलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री, फिजिओलॉजी यावरती थोडेसे कमी क्वेश्चन डिझाईन होतात. 1 ते 2 क्वेश्चन या सोशियोलॉजी सारख्या टॉपिकवरती डिझाईन होतात. मात्र न्यूट्रिशन डायटिक्स असेल, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, मेंटल हेल्थ नर्सिंग, नर्सिंग मॅनेजमेंट, नर्सिंग रिसर्च, ऑब्स्टेटिक आणि गायनेकोलॉजिकल नर्सिंग याच्यावरती विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चनची संख्या जी आहे ती जास्त असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे टॉपिक आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहेत. सो हे टॉपिक तुम्हाला स्टडी करावे लागणार आहेत. यामध्ये नर्सिंग फाउंडेशन पण आहे, मेडिकल सर्जिकल नर्सिंग हे सब्जेक्ट सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहेत. त्याच्यामुळे स्टडी करताना पहा, जे नर्सिंग रिलेटेड मेन सब्जेक्ट असणार आहेत जसं की तुमचं गायनेकोलॉजी वगैरे असेल तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला ते सब्जेक्ट स्टडी करावे लागणार आहेत. सो आता आपण पाहिलं की टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला कोणते कोणते स्टडी करावे लागतात. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया की त्यामध्ये डिटेल टॉपिक लिस्ट कोणती असणार आहे. सो पहा, अकॅडमीमध्ये एएनएम जेएनएम साठी बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचमध्ये तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्हाला त्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. पहा, आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत तुम्हाला माहितच असेल, स्टाफ नर्स, एएनएम जेएनएम, स्वच्छता निरीक्षक यासाठी वॅकन्सी आलेल्या होत्या आणि त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे. बॅचची जी किंमत असणार आहे 999 रुपये असणार आहे फक्त आणि ती व्हॅलिड असणार आहे 3 महिन्यांसाठी. सो व्हॅलिडिटी जी असणार आहे ती तुम्हाला 3 मंथ्स एवढी मिळणार आहे आणि यामध्ये पण तुम्ही त्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या मिळणार आहेत. तसेच जे लेक्चर्स असतील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या बॅचमध्ये भेटणार आहेत. सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329588625 या नंबरवरती. सो जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. ही ऑफर लिमिटेड असणार आहे 5 मे पर्यंत.
सो थँक्यू.